छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक इथं शिवकालीन लढाऊ जहाजांच्या प्रतिकृतींवर आधारित दर्यापती शिवराय मराठा आरमार युद्धनौका प्रदर्शनाचं भव्य आयोजन करण्यात आलंय। मराठा आरमाराच्या शौर्यगाथा आणि सागरी सामर्थ्याची ओळख नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं। दर्यापती शिवराय या प्रदर्शनातून मराठा आरमाराच्या वैभवशाली परंपरा आणि सागरी दूरदृष्टीची माहिती दिली जाते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि त्यामुळे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवला जातोय। असाच प्रयत्न छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पाहायला मिळतोय। शहरातील क्रांती चौकात आपण बघतोय की मराठा आरमार मधल्या जे वेगवेगळ्या युद्धनौका होतात त्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि त्याच्या छोट्या छोट्या त्या कशा होत्या या सगळ्या युद्धनौका त्याच्या आकृती देखील या ठिकाणी बनवण्यात आली आणि तेच प्रदर्शन तुम्हाला थोडंसं आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया। सुरुवात करूया ही जी आपल्याला युद्धनौका या ठिकाणी पाहायला मिळते जिचं नाव आहे पोर्तुगीज जहाज। हे जहाज मराठा आरमार मध्ये वापरलेलं जातं। याचा इतिहास जर बघितला तर तुम्हाला थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो की ही सगळी युद्धनौका जी आहे तर आपण अशा पद्धतीने बघतो मराठा नौदल सेना जी होती छत्रपती शिवरायांची त्यात अशा पद्धतीने हे सगळे प्रमुख लोक होते ज्यांच्याकडे ही सगळी जबाबदारी होती। मग सिंधुदुर्गचे सरदार कोण होते? कृष्णाजी मोहिते, सुभाजी नलावडे सिंधुदुर्गचे सरदार होते आणि या सगळ्यांकडे वेगवेगळ्या ज्या आहेत तर युद्धनौका होत्या। आता दुसरी युद्धनौका आपण बघतो की गलबत नावाची ही युद्धनौका आहे जिची या ठिकाणी माहिती देखील देण्यात आलेली आहे। मराठा आरमारातील ही सर्वात छोटी युद्धनौका म्हणून गलबत युद्धनौकाला समजलं जायचं, जिचं साधारणपणे 70 टन क्षमतेची ही सगळी युद्धनौका होती आणि गलबत चालवण्यासाठी 20 ते 30 दर्यावधी म्हणजेच 25 ते 30 सैनिक बसतील एवढी सगळी सोय या गलबत जी ही युद्धनौका आहे त्याच्यात करण्यात आलेली होती। या गलबत युद्धीची लांबी रुंदीच्या मानाने विषम प्रमाणात असते। गलबतच्या दोन्ही बाजूने मध्यभागी रुंद आणि टोकाड जाताना चिंचोळ्याहून एकमेकात चपलक बसवल्या जात असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे आणि याचे शीड हे पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे असायचे। सदर ही सदाशिव गलबत सर्कल सकोजी आंग्रे यांच्या ताफ्यात होती आणि ही सगळ्यात छोटी मराठा आरमारातील युद्धनौका होती। आपण थोडंसं आणखी पुढे जाऊया। आणखी येथे एक युद्धनौका जी आहे ती लावण्यात आलेली आहे, तिची माहिती आपण घेऊया, जिचं नाव गुराब युद्धनौका आहे। ही देखील मराठा आरमारमध्ये ही युद्धनौका वापरण्याची एक मोठी युद्धनौका जी होती जिला एक लढाऊ जहाजच्या रूपाने बघितलं जायचं। तब्बल 150 ते 300 टन अशी ही सगळी हिची मर्यादा होती आणि सामान्यतः 2 आणि किंचित 3 डोल काठ्या या युद्धनौकावर आपल्याला पाहायला मिळायचे आणि या सगळ्याचा आपण अभ्यास बघितला तर ही सगळी युद्धनौका बांधायची होती तर त्यावेळेस जो खर्च आला होता तो शिवकालीन खर्च जर बघितला तर 25-30 हजाराचा त्या काळचा हा खर्च होता। अशी ही सगळी या गुराब युद्धनौकेची माहिती आहे आणि ही सगळी युद्धनौका या ठिकाणी छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या सगळ्या या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। त्यातून ही सगळी माहिती देण्यात आलेली आहे। इथे आणखी एक गुराब स्वामी सरदार यांची ही युद्धनौका छोटीशी आपल्याला पाहायला मिळते। आणखी चोला जहाज हे देखील मराठा आरमार मध्ये वापरलं जात होतं आणि या सगळ्या प्रदर्शनामध्ये या ठिकाणी दाखवलं आणखी एक मराठा आरमार मधलं महत्वाचं जी युद्धनौका होती जिचं नाव होतं पाल आणि हिचा जर इतिहास बघितला तर मराठ्यांच्या आरमारातील युद्धनौकेचा हा सर्वात मोठी युद्धनौका म्हणजे प्रकार समजला जायचं। सगळ्यात मोठी युद्धनौका ही होती। अशा या युद्धनौकेचा जर विचार केला तर या तिच्या दोन्ही स्तरावर 25 ते 30 तोफा असायच्या म्हणजे थेट युद्धनौकावरून आपण बघितलं तर या ठिकाणी हे बघा आपल्याला युद्ध या ठिकाणी तोफा पाहायला मिळतात आणि अशा एक नाही तर वेगवेगळ्या 25 ते 30 तोफा होत्या आणि ह्या चारी बाजूने होत्या। खाली पण आपण बघितलं तर या ठिकाणी देखील अशा पद्धतीने तोफा या ठिकाणी पाहायला मिळतात। 18व्या शतकातील मराठ्यांच्या आरमारातील युद्धनौकेचं पाल ही 18व्या शतकातील जी होतं त्या काळात ही वापरली जात होती। आपण या सगळ्याचं जहाज जर बघितलं आनंदराव धुळप यांची ही पाल युद्धनौका होती आणि त्यांचा नाव आजही इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे ही अजून एक ब्रिटिश काळातील एक युद्धनौका जी होती ती महाराजांच्या आरमारमध्ये वापरली जात होती। ती देखील आपण बघितलं तर यावर पण आपल्याला बघितलं तर चारही बाजूने तोफा या ठिकाणी लावलेला आहे म्हणजे जर जहाजावर
म्हणजे पाण्यातून समुद्रामध्ये कुठेही शत्रूने हल्ला केला किंवा शत्रूचं जहाज आलं तर तिला उत्तर देण्यासाठी अशा पद्धतीने या सगळ्या तोफा या ठिकाणी लावलेल्या होत्या आणि ह्या सगळ्या तोफा आपल्याला या जहाजामध्ये पाहायला मिळायच्या. त्यामुळे एकंदरीत हे सगळं प्रदूषण संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. क्रांती चौकात लावण्यात आलेलं आहे. राज्यभरात देशभरात आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जातात आणि शिवभक्तांना महाराजांच्या आरमारातील युद्धनौकांची माहिती मिळावी यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने या सगळ्या युद्धनौका आपल्याला पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.